जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे सकाळी 10 वाजता आणि आम्ही दोघे पण आज चाललेलो आहोत कोर्टात. म्हणजे फाल्गुनीच्या कामाला चालली, मी माझ्या कामाला चाललो आहे. आणि आता मोठा विषय असा येतो की चेतना नाही आहे आणि सावी पण नाही आहे खेळायला, तर ही जास्त वेळ राहत नाही. आता दीपा आहे, आई थोडीशी लेट जाणार आहे स्कूलमध्ये, तोपर्यंत फाल्गुनीला सांगितलं तुझं काम आटपून तू पटकन ये, कारण की तिला आता काय दिदा असल्यामुळे ती त्याच्यामध्ये रमते किंवा खेळते आणि चेतना पण असते आणि दीपा पण असते. पण आता दीपा पण चेतना पण नाही आहे आणि दिदा पण नाही आहे, सो तिला थोडंसं असं आई पाहिजे बाबा पाहिजे असं होतं. कालच आम्ही तसा अनुभवलं थोडा 1 तासासाठी, बट स्टील ठीक आहे. बघूया, ह्या गोष्टीची आता सवय करायला लागणार आहे किंवा अशा गोष्टी आता होतच राहणार आहेत, कारण की दीपा जाणार आहे, तिचं लग्न आहे दीपाचं पुढच्या महिन्यात. सो दीपा आता जाणार आहे, आम्हाला दुसरी कोणतरी एक केअरटेकर ठेवायला लागणार आहे. होपफुली ती लवकर भेटेल आणि ती सुरळीत चालेल आमचं. लेट्स सी. दादा पण जस्ट उठला आहे. बघूया आजचा दिवस काय आहे, कसं जातं. आणि आजच्या दिवसात वेगळं काहीतरी आम्ही करणार आहोत. दुपारी मी ऑफिसवरून पण लवकर येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे काय. मुलं कधी मोठी होतात कळत पण नाही. म्हणजे आता ज्ञाना एवढीशी होती, त्याच्यानंतर मोठी झाली, त्याच्यानंतर चालायला लागली, बोलायला लागली आणि आता फायनली स्कूलिंग. आणि मी दुपारी आलो जेवायला, तरी मला घेऊन आली आहे की स्कूलमध्ये जाऊन येऊया. ज्ञाना सावी दोघींना पण ॲडमिशन घ्यायचं आहे. बापरे, स्कूलमध्ये जाऊ म्हटल्यावरच मला असं भरून आलं आहे. आणि भर उन्हात मी मला मस्त 2 व्हीलरवर फिरवते आणि ऊन सहन नाही होते. मार्च चालू झाला आहे पण ऊन सहन नाही होते. आणि स्कूल किती लांब आहे माहिती आहे का? आमच्या बिल्डिंगपासून 2 बिल्डिंग सोडून यायचं आणि आता 3 बिल्डिंग सोडून यायचं तिथे चाललं आहे. तिथे ॲक्च्युली तिथे त्यांची मीटिंग चालू आहे, मग म्हटलं इकडे विचारू मला. आणि काय माझा परफेक्ट टाईम आहे, मी जेवायला आलो आहे आणि आमचे पाहुणे पण आता आलेत घरी. आले लाडू. ए लाडू, कुठे चालली? घुमी चालली. आणि इथे बघा कोण आले. वेलकम बॅक. काय टायमिंग साधलाय ना मी, परफेक्ट टाईमला आलोय. हे काय अक्षय मामा जोरात रे, शूज बीज घालून जमलं वाटतं अक्षय मामा. वेलकम बॅक आफ्टर 1-2 महिन्यानंतर आली आहे मला. आली नाही तर व्हिडिओ कॉल चालू होते पप्पांची. सांग आली आहे. चला लवकर म्हणजे हवाईजहाज घेऊन आलेत. काय बाबा करायला लागतं असं सगळं. पतिदेव घरी नाहीत तुमचे, गाडी नाही म्हणजे. कोण आलंय? दिदाला जवळ घेतलं का तू? कोण आलाय? दिदा पाहिजे, दिदा पिढा किची कर पटकन. बरं तिचे हात धुवायला ही कशाला उड्या मारते? इथे उभी राहा दिदा. तिचे हात धुवायला ती उड्या मारते. बस लागलं. कोण आहे ग? तिथे बसतो काय रे? हा, अक्षरच्या सोबत बस ना, इथे नाही लगेच वाढते अक्षयला. 2 वाजून गेले. आणि पाहुणे एक तर एवढ्या दिवसांनी आले आणि पाहुणीला जेवणाची खातेदारी होती, ते मच्छी बिच्छी सगळं.
अरे अरे तिला पण घे रे. अरे बापरे. एक तर 4-5 महिन्यांनी आली इकडं. बघा फाल्गुनी बोलत होती की माझे जाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जेवायला नाही बसणार, आणि आता वाजले 2:45 तेव्हा जेवायला बसली आहे. जावेवर प्रेमच किती. अक्षय मामा सुरुवात झाली इथे सगळ्या कामात. सो ऑफिसमधून आलो आहे, फ्रेश झालो. आता यांनी किती शूट केलं आहे काय केलं आहे माहीत नाही. आता खाली जातो आणि यांच्याबरोबर पहिले खेळतो, कारण की दोघींबरोबर खेळलेलं खूप वेळ झाला आहे आणि मी चेंज केलं आहे. माहीत नाही काय पुढचं प्लॅनिंग आहे, पण मी चेंज करून आता खाली जातो आणि चलो. आणि माझा फ्रूट बॉक्स घरी आला आहे. या दोघींनी फ्रूट बॉक्सवर झडप टाकली आहे आणि मी भाकरी आणि कोळंबी मस्त बनवले. आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना हे बघा, हे बघा फक्त तुम्ही. म्हणजे इथून एवढा नाही दिसणार, पण इथून दिसेल तुम्हाला. असे टाकून ह्या पोरी गेल्यात खाली. या 2 पोरींवर सैंडविच बनाया है हमारे लिए, दिखाओ. म्हणजे तुमच्या दोघांसाठी काय, दोघींची प्लॅनिंग असते हा. काही आता काल आले ना तर 8 दिवस मला वाटतं तुमचं काही विषय संपणार नाही आहे. उरलेल्या भाज्यांचं काय हा ते बनव मला पण. चल पण ती भाजी आता संपली. आता बटाट्याची भाजी चालेल मला. बटाट्याची भाजी, बटाट्याच्या भाजी बरोबर पण चालेल. झाल्या का तू 1 महिन्याने आली, झाल्या का सगळ्या गोष्टी गप्पा झाल्या का तुमच्या? जेवेल मी, का नाही जेवणार. आणि 1 महिन्यानंतर या आल्या तर त्यांच्या गोष्टी आणि गप्पा कमीत कमी 8 दिवस चालतील. कमीत कमी 8 दिवस चालतील. आणि आता शिवताईचं लग्न लवकरच आमच्या येऊन समोर ठेपलेलं आहे, पण त्याच्या आधी आहे माझ्या धर्मपत्नीचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस ती म्हणते ह्यावर्षी सेलिब्रेट काय करू नको माझा वाढदिवस, तू खूप मला गिफ्ट दिले, चोकर दिला आहे, अजून काय 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 दिलं. तर ह्या असं नाही आहे का? अरे मला वाटलं असं बोलशील तू मला. तर चोकर दिला आहे. ह्या बड्डेला काय गिफ्ट नको देऊ, फक्त एक छोटासा केक आणि सेलिब्रेट. काय काय कुठं नेऊ तुला? ठीक आहे, आपण एक काम करू, आपण तुझ्या घरी जाऊ. तुझ्या घरी जाऊ, कुठंतरी न्यायचंच आहे, मग तुझ्या घरी जाऊ काय चेतना? बाबा चेतना का आता बघ नुसती माहेरचं सुख बोलल्यावर कसला हसली. चालेल, माझ्या घरी नेला मम्मी मस्त पंचपक्वान्न करेल माझ्यासाठी, ते पण खाऊन मला सुख मिळेल. चालेल, मग ह्या बड्डेला तुझ्या घरीच जा तू. ओके. हे एवढं सगळं झालंय. आता याच्यामध्ये नवीन काय ॲड करायचं आहे का माहीत नाही आमच्या मॅडमला. मॅडम बोलतील तसं बाबा सगळं करायला लागतं मला. टिकली नाही आहे तुझी. अरे घाम बघ किती याला घामेने गेली असेल. कुठे जातोस? सगळीकडे वॉर सिच्युएशन आहे. म्हणजे इंडियाच्या बाहेर बोलायचंय का तुला? असं काय नसतं, इंडियाच्या बाहेर जायचं नसतं. इंडियात पण कुठे जातो LPG. आणि या दोघी खाली गेल्यात पप्पांना घेऊन. फुल मस्ती, आवाज वरपर्यंत येतो. इथे मला सँडविच बनवायला घेतलं आणि सँडविचमध्ये टाकायला बटाटे पाहिजेत म्हणून अगारोचा हा मल्टीकुक केटल प्लस स्टीमर यूज करते. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा. खूप छान प्रोडक्ट आहे आणि युजफुलसुद्धा आहे. आणि इथे भाजीचा सँडविच बनवला आहे आणि स्वतः काय खाते का माहिती. आणि आम्ही बघा सो आता लग्नाची तयारी करायची आहे आणि खूप काही गोष्टी आहेत पुढे. तू नको खाऊ, तू जेवणार नाही. अरे म्हणजे माझ्यासाठी आणलंय आणि नाही जेवणार एवढं जेवण.
खाईल मी मला हाफ टाइम आहे चल. एकच बिस्किट. मला जाम पसारा बघा पसारा. त्या पोरींमुळे पसारा उचलून कंटाळले असतील. खातो, जे दिराने फेकले. दोघींचे बावळे बघ. एकाने अभ्यास केला. काहीतरी खाऊ दे. आणि जेवणासाठी स्पेशल चेतनाच हेल्दी किचन मध्ये आज बनतंय वांग्याच्या कापी. वांग्याची मच्छी. चित्र आला बघ. ॲक्च्युली हे मला फार आवडतं. म्हणजे बाकी नॉनव्हेज नाही दिलं तरी चालेल पण हे तुम्ही आठवड्यातून मला 4 वेळा द्या मी खाईन. सगळे 2 दिवस पाणी येणार नाही म्हणून पाणी हा ना पाणी येणार नाही. काय नवीन ग? आणलं का? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.